हाय एव्हरीवन, आपल्या बाप्पाचा उत्सव आलेला आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा नैवेद्य म्हटलं की डोळ्यांसमोर येतात मोदक. घरोघरी मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. मोदक आपण 2 प्रकारे बनवू शकतो. एक म्हणजे तळलेले आणि दुसरे उकडीचे. तर आपण आज बनवणार आहोत उकडीचे मोदक. एका टोपात उकड काढण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी, 1 ग्लास दूध घेतले आहे आणि त्यात चवीनुसार मीठ व तूप टाकले आहे आणि ते उकळून घेतले आणि उकळले की त्यात लगेच सुगंध असे मोदक पीठ मिक्स करून त्याच्यावर झाकण मारून आपण 10 मिनिटे ठेवून द्यावी, म्हणजेच त्याला खूप छान अशी वाफ येते. आता आपण बनवणार आहोत सारण. सारणसाठी एका पातेल्यात तूप टाकून घेतले आणि त्यात किसलेले ओले खोबरे लाल होईपर्यंत भाजले आणि त्यात आपण गूळ टाकला. गूळ आणि खोबरे छान असं मिक्स करून घेतले. गूळ वितळायला लागले की छान परतून त्यात आपण ड्रायफ्रूट मिक्स केले. ड्रायफ्रूट मिक्स केल्यानंतर त्याच्यात आपण लगेच वेलचीची पूड टाकली. वेलची पूड टाकल्याने त्याला सुगंध असा वास येतो आणि सारण खूप छान प्रकारे बनतं. उकड काढलेले पीठ आपण एकत्र छान मळून घेतले आणि त्याच्यात आपण पारी बनवून त्यात सारण भरून छान अशी कळी मोदकाची तयार केली. मोदकाची कळी तयार झाल्यावर मोदक बनत असताना एका गॅसवर आपण पातेल्यात पाणी टाकून ते उकळून घ्यावे आणि त्या पाण्यावरती चाळणी ठेवावी. चाळणीला छान प्रकारे तेल लावून घेतले. 10 मिनिटं मीडियम आचेवर झाकण लावून ठेवले आणि मग अशा प्रकारे आपले बाप्पासाठी मोदक तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता.